सम्राट अशोकनगरमध्ये संयुक्त जयंती उत्सव साजरा होत आहे। मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी लोक एकत्र आलेले आहेत। या ठिकाणी गटनेते तेली आहेत, आमचे शैलेशजी वडनेर इथले नगरसेवक आहेत, संभाजी शिंदे आहेत, आमचे किरण भोईर आहेत, माजी नगरसेवक मरगज आहेत। खरं तर असं म्हटलं जातं की अतिशय जुनी परंपरा आहे या ठिकाणी जो काही संयुक्त जयंती उत्सव होत आहे। म्हणजे या उत्सवाला 50 वर्षापेक्षा जुनी परंपरा आज लाभलेला हा उत्सव असल्यामुळं त्याला एक आगळं वेगळं महत्व आहे। आणि त्या निमित्तानं आज रमेश सोळशे आणि आमच्या हर्षदा सोळशे यांच्या या प्रभागामध्ये त्यांच्या सहकार्याने आणि तुमचं हे जे काही मित्रमंडळ आहे यांनी जोरदार तयारी केलेली आहे। एक या शहराला एक आदर्श व्हावा, असा आदर्श प्राप्त व्हावा असं मिरवणूक या ठिकाणी निघणार आहेत। आणि विविध कार्यक्रम लोकोपयोगी गेल्या 2-3 दिवसापासून या ठिकाणी सुरू आहेत। या मंडळाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण गेल्या 50 वर्षाची परंपरा सुरू ठेवलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद। सर्वप्रथम बदलापूरच्या नागरिकांना मी बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज महाराष्ट्र दिन सुद्धा आहे, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही खूप खूप शुभेच्छा देते। खरंच आज मला चांगलं आठवतं की सम्राट अशोकनगर इथे जेव्हा इलेक्शनच्या वेळेस मी इथे आली होती तेव्हा एक इथे चमत्कार घडला होता की जे म्हणजे लोकांमध्ये जी विसंगती होती किंवा दुरावा होता तो दूर होऊन सर्वजण एकत्रित येऊन त्या दिवशी इथे कार्यक्रमाला उपस्थित होते। आणि खरंच म्हणजे इथे असं लोकांनी एक सामाजिक कार्यामध्ये एकत्र येणं खूप गरजेचं आहे। आणि त्यासाठी रमेशदादा सोळशे आणि हर्षदाताई सोळशे यांच्या प्रयत्नांना यश आलं होतं आणि तेव्हा ही गोष्ट साध्य झाली होती। आज त्याच इथे सम्राट अशोकनगरमध्ये आज बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे। खूप चांगल्या प्रकारे मिरवणुकीचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। आणि नेहमीच रमेशदादा आणि हर्षदाताईंचं एक शिस्तबद्ध असं नियोजन असतं आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन ते करतात आणि त्या अनुषंगाने उपयुक्त असे कार्यक्रम ते राबवत असतात। आज या बुद्ध जयंती निमित्त इथे जे मिरवणूक काढलेली आहे खरंच खूप चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन आहे। आणि आज इथे बुद्ध जयंती निमित्त असो किंवा महाराष्ट्र दिनानिमित्त असो बरेच कार्यक्रमांचं माझ्यासाठी म्हणजे निमंत्रण होतं। त्या कार्यक्रमांमध्ये मला उशीर झाला, इथे पोचायला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि सगळ्यांना मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते। तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2570व्या जयंतीनिमित्त आज सम्राट अशोकनगर येथे रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि उद्या ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं आहे। उद्या ऑर्केस्ट्राला मंजुषा शिंदे या गायिका येणार आहेत आणि आज रॅलीचं पण एकदम भव्य दिव्य असं नियोजन सम्राट अशोक मित्र मंडळ आणि आमच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। तर आणि 1 मे च्या आणि याच्या कामगार दिनाच्या मी सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आपल्या तमाम बदलापूर वासियांना मी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या रॅलीमध्ये आणि उद्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं। ठिकाण कोणतं असणार उद्याच्या कार्यक्रमात? सम्राट अशोकनगर येथे उद्या सर्व नागरिकांना बदलापूरमधील तमाम नागरिकांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या मिरवणुकीचा त्यांनी सहभागी व्हावं। आजच्या 2570व्या बौद्ध जयंतीच्या निमित्तानं सर्व बहुजन समाजाला सर्व नागरिकांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा। आज कामगार दिन देखील आहे, तर सर्व कामगार दिनाच्या देखील बदलापूरकरांना शुभेच्छा। आजच्या या सम्राट अशोकनगर या भागामध्ये आमचे मित्र रमेशजी सोळशे आणि त्यांच्या पत्नी यांच्या सहकार्याने आणि सम्राट अशोकनगरच्या सर्व ग्रामस्थांनी मिळून या ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे। आणि तथागत गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश संपूर्ण जगाला दिला आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं समाज त्यांच्या या विचारांच्या दिशेने जातोय आणि या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय। निश्चितपणे बदलापूरकरांना देखील एक चांगल्या प्रकारचा मला वाटतं निश्चितपणे अभिमान वाटेल असा कार्यक्रम आहे। सम्राट अशोकनगर पर्यंत सर्व ग्रामस्थांचे आणि सर्वांचे या ठिकाणी मी निश्चितपणे कौतुक करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा बौद्ध पौर्णिमेच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद।